गरिबांची सोय करा, त्यांच्या जीवनामधले कष्ट कमी करण्यासाठी आपल्या सत्तेचा उपयोग करा. वामन भाऊंचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील, भगवान बाबांचे लाभतील, मुंडे साहेबांचे तर आहेच. तुम्ही मला वाटतं 17 वर्षाचे होते आदरणीय देवेंद्रजी जेव्हा त्यांच्या वडिलांचं निधन झालं. आणि त्यांच्या वडिलांची खूप नाव होतं आणि ते नागपूरमध्ये माझे बाबा नेहमी सांगायचे, आई सांगायची, त्यांच्याकडे नेहमी एक जेवण ठरलेलं असायचं. आणि आज मला वाटतं ते खूप लहान वयात त्यांचे पण वडील त्यांच्यापासून दुरावलेले आहेत आणि त्यांच्यावर खूप प्रेम प्रमोदजींनी, मुंडे साहेबांनी, सगळ्यांनी केलेलं आहे, भाजपनी केलेलं आहे. आज ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून आले. आज या तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाच्या 5 वर्षात हा बीड जिल्हा सुजलाम सुफलाम होईल, ह्या बीड जिल्ह्याचं चित्र अत्यंत सुंदर मोहक होईल अशीच इच्छा व्यक्त करते. आणि माझ्या वाढत चाललेल्या माझ्या भाषणाला विराम देते, माझ्या वाणीला विराम देते. सर्वांना हात जोडून विनंती आहे, अत्यंत शांतपणे आणि शिस्तीने आपण सर्वांनी आदरणीय मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकायचं.